हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. विमानात बॉम्बसारखी स्फोट घडून आणणारी गोष्ट असू शकते. अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांना शंका. अपघाताबाबत 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित करणार. विलिनीकरणाबाबत आम्ही सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करू, एकत्र बसून निर्णय घेणार. तर विमान अपघाताचं सत्य जनतेला कळायलाच हवं, सुनील तटकरेंचं मोठं विधान. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडींची निवड. ठाकरेंच्या पक्षानं उमेदवार न दिल्यानं बिनविरोध निवड. पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राडा. कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर आक्रमक. वेळापूर पोलीस ठाण्याच्या पायरीवर आंदोलन. शिवसेना आमदार विलास भुमरेंनी मुलासोबत केलं मतदान. चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, मात्र जर आपण व्यवहार केले तर ते स्वतःच्या इच्छेने करू, कोणाच्याही दबावाखाली नाही. व्याख्यानमाले सरसंघचालकांचं मोठं विधान. मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. पुरुषाचा बुरखा परिधान करून महिला डब्यातून प्रवास. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. आपण बघतोय की मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली. मात्र या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षानं उमेदवार जाहीर न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नगरसेवकांची मतं फुटण्याची भूमिका, मनसेनं जाहीर न केलेली भूमिका, काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत अनिश्चितता, यामुळे ठाकरेंच्या पक्षानं या निवडणुकीत झाकली मूठ 1.25 लाखांची ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापौर निवडणुकीत ठाकरेंची का माघार? ठाकरेंना नगरसेवकांच्या मतफुटीची भीती? ठाकरेंची झाकली मूठ 1.25 लाखांची? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडींना उमेदवारी देण्यात आली. पण या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण मातोश्रीवर निवडक नेत्यांशी खलबत झाल्यानंतर उमेदवारी न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं हे स्पष्टीकरण दिलंय. आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती. कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू. आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही. तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे भांडतील मुंबईसाठी. महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याविषयी ठाकरेंच्या पक्षानं भलेही हा युक्तिवाद केला असला तरी त्याला अनेक कंगोरेही आहेत. महापौर पदाची निवडणूक झाली असती तर ठाकरेंच्या शिवसेनेला नगरसेवकांच्या एकजुटीचं दर्शन घडवावं लागलं असतं. नगरसेवकांची मतं फुटण्याची भीतीही होती. या पार्श्वभूमीवरती निवडणूक न लढवता एकसंधपणाची परीक्षा टाळण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेनं केल्याची माहिती मिळते. इथे मुद्दा असा आहे की एकतर मराठी आणि पुन्हा हिंदू असं दोन्ही कॉम्बिनेशन भाजपाने साधल्यामुळं बहुधा अशा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभा करून विनाकारण आपले पत्ते उघड करायचे नाहीत आणि ही मूठ झाकलेलीच राहावी असा प्रयत्न झालेला दिसतोय. मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली होती. शिवसेनेचे 65 तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले होते. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असली तरी महापौर पदाच्या निवडणुकीत मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. महापालिकेत एक स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी मनसेची मागणी होती.
मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं याबाबत सहमती दर्शवलेली नाही. महापौर पदाची निवडणूक झाली असती तर मनसेची भूमिका उघड झाली असती. हे टाळण्यासाठी ठाकरेंनी महापौर पदाचा उमेदवार न दिल्याची चर्चा आहे. मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं असं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही, परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती माननीय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत तर त्या बाबतीत उद्धवजींशी बोलतील आणि आम्हाला ती जर मिळाली तर आनंद आहे. किंवा ते बघा, हे आमचे पक्षप्रमुख आहेत ना, दोन्ही नेते शिवसेनेचा उद्धव साहेब आणि राजसाहेब ठरवतील कोण काय बोलतं. याच्यापेक्षा दोन्ही पक्षाचे नेते काय बोलतात त्याला महत्त्व आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत शिवसेना उबाटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवली. मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असताना पुन्हा पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या असत्या. यावरून भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला घेरलं असतं. हे टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक टाळल्याची चर्चा आहे. जेव्हा निवडणुका सोबत लढल्या नाहीत, महाविकास आघाडी मुंबईमध्ये दिसली नाही, तेव्हा इथे या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा काँग्रेसने कदाचित दिला नसता. आणि काँग्रेसने असं म्हटलेलं आहे की आम्हाला काही आमच्या पक्षाच्या हायकमांडकडून तसे आदेश आलेले नाहीत. म्हणजे काँग्रेस आपलाही उमेदवार देणार नव्हतं, शिवाय आपला उमेदवार देणार नसेल तर शिवसेनेच्या उमेदवाराला का पाठिंबा द्या, असाही एक मुद्दा किंवा एक मतप्रवाह या पक्षात असू शकतो. ठाकरेंच्या पक्षासोबत निवडणूक लढवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळं अगोदरच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. या सर्व पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी उमेदवार न देऊन ठाकरेंनी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढे पाहूयात. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मात्र याच वेळी शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी केलेल्या प्रतापामुळे वादाला तोंड फुटलंय. विलास भुमरे जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी मतदान केंद्रात त्यांच्या लहान मुलासह जाऊन त्यांनी मतदान केलं. विशेष म्हणजे मतदान यंत्राजवळ त्याला नेलं, शिवाय त्याच्या बोटालाही शाई लावल्याचा प्रकार जो तो घडलाय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचा इशारा दिलाय. नेत्यांनी लोकशाहीचा खेळ मांडला. निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर. मतदान कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत. शनिवारी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे जिल्हा परिषद निवडणुकी मतदानासाठी आले होते आणि यावेळी ते सोबत आपल्या लहान मुलाला घेऊन आले होते. भुमरेंनी मतदानापूर्वी हाताच्या बोटाला शाई लावली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचाही हट्ट पुरवला. तिथं असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याने भुमरेप्रमाणेच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली. पण ते तेवढ्यावरच थांबलं नाही. पुढे ते ईव्हीएम मशीनजवळ मुलाला घेऊन गेले आणि मग त्यांनी मतदान केलं. खरं तर विलास भुमरेंनी निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तोडून आपल्या लहानग्याचा हट्ट पुरवला. हे बघा, त्यात गैरकाने लहान मुलगा होता. मी मतदान केंद्रात गेलो, तो माझ्यासोबत आला. शेवटी मुलाचा हट्ट असल्यानंतर वडील हट्ट कधी ना करू शकत नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाचा किंवा केंद्रात कुठली त्याच्या नियमाची पायमल्ली झाली नाही. त्या ठिकाणी माझा मतदान हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला. मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत. मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळा सहित जाते. लेकरा बाळ कुठे ठेवतील? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन मला काय म्हणायचं, ऐकून घ्या ना, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना आणि सगळं कुटुंब जातं. मतदानावेळी अशा प्रकारे कोणाला सोबत घेऊन जाता येत नाही. तसंच लहान मुलांच्या बोटाला शाई लावणंही नियमांचं उल्लंघन करणार आहे. पण विलास भुमरेंसमोर सरकारी यंत्रणा लाचार होती. आमदारांनी असं करायला नको होतं. हे इमोशनली मुलाला घेऊन जाणे, चल बाबा मी मतदानाला चाललोय, आणि हा प्रकार करणे हे मुळामध्ये चूक आहे. परंतु इमोशनली एक भावनिक नातं वगैरे वगैरे करायला तो गेला आणि ते सर्व आता दृश्य तुमच्या समोर आलेलं आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये ती एक चूकच आहे, परंतु त्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.
पण मतदान केंद्रातील नियम मोडण्यात सोलापूरचे अर्जुन सिंह मोहिते पाटीलही मागे राहिले नाहीत. खरं तर अलीकडच्या काळात नेत्यांकडून अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करण्याच्या अनेक घटना घडल्यात. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मतदानावेळी मोबाईल फोन घेऊन गेले होते. आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान ठिकाणी केलं जातं आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं. आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता. पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विलास भुमरेंना का रोखलं नाही? मतदान केंद्रात मुलाचा हट्ट पुरवणाऱ्या विलास भुमरेंवर कोणती कारवाई होणार? विलास भुमरेंना मुलाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देणाऱ्यांवर काय कारवाई होणार? सरकारी यंत्रणा नेत्यांची गुलामबंदी आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. आमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत. झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा आणि तेथील जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा कोणाचा त्याच्यामध्ये दोष आहे, कोणी परवानगी दिली या संदर्भातली डिटेल माहिती घेऊन मला सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत. परंतु जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील आमचे कर्मचारी त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू. पण खरा सवाल हा आहे की मतदान कर्मचारी सर्वसामान्य मतदारांना अशी VIP ट्रीटमेंट देतील का? दरम्यान या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले. पण खरंच या चौकशीतून काही निष्पन्न होईल का? केवळ सरकारी कागदी घोडे नाचवले जातील? या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.